महाराष्ट्र के हिंगोली जिले में राज्य सरकार की पुण्य श्लोक अहिल्या देवी होलकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 के सरकारी आदेश यानी जीआर को लेकर किसानों का गुस्सा 7वें आसमान पर है। जीआर की शर्तों के खिलाफ हिंगोली के गोरेगांव में किसानों ने मोर्चा खोल दिया है। गोरेगांव के छत्रपति शिवाजी महाराज चौक पर बड़ी संख्या में इकट्ठा हुए किसानों ने सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की और बिना किसी शर्त के सभी किसानों का 2 लाख रुपए तक का कर्ज माफ करने की मांग की। आंदोलन कर रहे किसान का साफ कहना है कि सरकार ने कर्ज माफी के नाम पर जो नियम और शर्तें थोपी हैं, उससे ज्यादातर जरूरतमंद किसान इस योजना से बाहर हो रहे हैं। हिंगोली के अन्नदाताओं ने फडणवीस सरकार को 2 टूक चेतावनी दी है कि अगर ये नियम वापस नहीं लिए गए तो बिना शर्त 2 लाख की कर्ज माफी लागू नहीं हुई तो वे उग्र आंदोलन करेंगे, सड़कों पर उतरने को मजबूर होंगे। फसवा जीआर आहे म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी याची होळी केलेली आहे। का तर या योजनेमध्ये जवळपास 90% शेतकरी वगळण्यात आलेले आहेत, 10% शेतकऱ्यांना ज्यामध्ये लाभ मिळणार आहे। म्हणून सरकारने जे काही निवडणुकीपूर्वी आश्वासन आम्हाला दिलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू, तो सरकारने शब्द पाळला पाहिजे। इथल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे। याच हेतून आम्ही या ठिकाणी या शासन निर्णयाची होळी केलेली आहे। जे काही आमच्यावर कर्ज झालेलं आहे ते सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं आहे, आयात निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे झालेले। सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, धानाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही, म्हणून शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे। आणि ते कर्ज फेडण्यासाठी आमच्याकडे आता काही नाही, आमची शेती बँकेकडे गहाण आहे। म्हणून सरकारने या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त केलेलं पाहिजे। पुढील मागणी आहे की ज्याप्रमाणे 2019 ला सरसकट कर्ज माफी मिळाली होती, त्याच पद्धतीत यावेळेसही सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळाली पाहिजे। 5 ते 6 वर्षात सततची नापिकी होत आहे, निसर्गही शेतकऱ्यांची साथ देत नाहीये, तरी सरकारने या गोष्टीचा सर्व विचार करून आम्हाला सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे। माझ्याकडे एकूण 8.5 एकर जमीन आहे आणि माझं थकीत कर्ज 3,62,000 ते उचललं होतं 2,20,000, व्याजासहित रक्कम 3,62,000 झाली। ती तडजोड अजून सुद्धा झालेली नाहीये आमची, आम्ही या कर्जमाफीच्याच भरोश्यावर बसलो होतो। एकच म्हणणं आहे, सरसकट कर्ज माफ करावे, हे असं कोणाचंही कर्ज माफ होणार नाही। आणि इथून पुढे पीक पाणी खत घ्यायचं कशामुळं, आता काय करणार आहे? आता 2 लाख रुपये कर्ज, 1 लाख रुपये कर्ज माफ नाही झालं, आणायचे कुठून पैसे? सरकार आता शेतकरी या धोरणाने आशेवर बसलेला आहे, पण इथेही आता म्हणतात आर्थिक काढण्यात